नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 5 इयर्स 2025चं कॅप राउंड 4 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडचं अलॉटमेंट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. कोणत्या कॉलेजला तुमचा किती मेरिट नंबर आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना मेरिट नंबर चांगला असेल, कशा पद्धतीने चेक करायचं आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. ओके. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर LLB 5 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये जर आपण बघितलं, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश. आता हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे? सो याच्यामध्ये मेरिट लिस्ट इन्स्टिट्यूट राउंड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे कॉलेजचे प्रेफरन्स दिले होते, ते कॉलेजच्या प्रेफरन्स प्रॉपरली या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे. म्हणजे समजा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं समजा मी कॉलेजचं प्रेफरन्स दिले असेल, एखादा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा मी प्रेफरन्स दिला असेल, तर मग गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये मी जर प्रेफरन्स अनएडेड आणि एडेडचं पण दिलं असेल, तर त्याच्यामध्ये शो मेरिट लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आता 1 नंबर मेरिट नंबर ज्या विद्यार्थ्याचा आहे 99.65 पर्सेंटाइल आहे. सो हा मेरिट नंबर तुम्हाला चेक करायचा आणि या मेरिटनुसारच तुमचे जे काही हे मेरिट नंबर आहेत त्यानुसारच कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होणार आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल यामध्ये एवढे सीट्स यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले आहेत. सो आता टोटल जर बघितलं तर टोटल 884 यामध्ये टोटल विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं असेल. सो त्यांचा मेरिट नंबर आता एखाद्या विद्यार्थ्याचा 1 मेरिट नंबर आहे. मग यामध्ये कॉलेज कशा पद्धतीने अलॉटमेंट होणार आहे? सो याच्यामध्ये तुम्हाला व्हॅकन्सी रिपोर्टमध्ये चेक करायचं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये सिलेक्ट करायचं आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि जो आता आपण बघितलेला गव्हर्नमेंट कॉलेज शो व्हॅकन्सी. सो याच्यामध्ये OMS स्टुडंटसाठी 1 व्हॅकन्सी आहे. NRIसाठी 2 व्हॅकन्सी आहे. STसाठी 1 आहे. सो याच्यामध्ये NRIच्या ज्या 2 सीट असतील, त्या जो काही कॅन्डिडेट किंवा जो काही स्टुडंट आहे, त्याचा मेरिट नंबर 1, 2, 3 ज्या मेरिट नंबरमध्ये आहे, त्यानुसार त्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन भेटून जाईल. म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्याचा मेरिट नंबर हा चांगला असेल, अशा विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. OMSCची सीट यामध्ये किती आहे? तर 1 आहे यामध्ये. सो या सीट्स डायरेक्टली 1-2 अशा आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे, की या कॉलेजमध्ये जर मी गेलो, तर त्याच्यामध्ये माझं ॲडमिशन होईल का? मग तुम्हाला दुसरा कॉलेज बघायचा आहे. समजा आयडियल कॉलेज ऑफ लॉ जर आपण चेक केलं, त्याच्या शो व्हॅकन्सी चेक केल्या तर किती आहेत? OMSच्या 8 आहेत आणि बाकी ठिकाणी जर आपण बघितलं, तर चांगल्या प्रकारे याच्यामध्ये व्हॅकन्सी हे आहेत. सो त्यामध्ये मग तुम्हाला चेक करायचं आहे. मग तुमचा याच्यामध्ये आयडियल कॉलेज ऑफ लॉमध्ये तुमचा रँक किती आहे? त्या रँकच्या बेसवरच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. जसं की फर्स्ट रँकला समजा हे विद्यार्थी आहे. ओके. सो हा विद्यार्थी समजा या कॉलेजला जर ॲडमिशनसाठी गेला, तर नक्की त्या कॉलेजमध्ये त्यांचं ॲडमिशन होऊन जाईल. आता डिपेंड करतं, की काही विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजला प्रेफरन्स दिलेले आहेत. तर एका विद्यार्थ्याने खूप साऱ्या कॉलेजेसला प्रेफरन्स दिलं असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजचा जो काही मेरिट नंबर आहे, तो कोणता चांगला आहे, त्यानुसार त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. ओके. सो ही व्हॅकंट लिस्ट जे काही तुमची मेरिट लिस्ट आहे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडची, ही पब्लिश झालेली आहे. तुम्ही चेक करू शकता, की तुम्हाला कोणता कॉलेज लागलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सर्व कॉलेज अलॉटमेंट झालेले असणार आहेत आणि जर आपण यामध्ये जर बघितलं, तर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये तुमच्या मेरिट नंबरनुसारच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत. आता काही कॉलेजेसमध्ये सीट्स ह्या व्हॅकंट राहणार आहेत. कशा बाबतीत? कारण की आता सर्व विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजला अप्लाय केलं असणार आहे, त्या सर्व कॉलेजेसला बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण अप्लाय केलं असेल. मग जो विद्यार्थी समजा मी स्वतः आहे, मी एखाद्या कॉलेजला अप्लाय केलेलं आहे, तर मग मला समजा आयलेस कॉलेजला समजा मला अलॉटमेंट झालेलं आहे. म्हणजेच फर्स्ट रँक मेरिट नंबर माझा फर्स्ट मेरिट नंबर समजा तिथे आहे. तर मी बाकीच्या कॉलेजला जरी मी प्रेफरन्स दिले असेल, तरी मी तिकडे जाणार नाही. कारण की आयलेस कॉलेज जर मला भेटत असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज जर मला भेटत असेल, तर मी बाकीच्या कॉलेजला का जाऊ? सो त्याच्यामध्ये
ती जी सीट असते त्या विद्यार्थ्याची ती सेकंड जो काही नंबर असेल विद्यार्थ्याला त्याला भेटली जाते. असं सेकंडमध्ये जर कोण अवेलेबल नसेल, तर थर्ड कॅन्डिडेटला तिकडे मेरिटच्या बेसवर तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. ओके. सो आता मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. कोणत्या कॉलेजचा कितवा तुमचा मेरिट नंबर आहे, तो एकदा चेक करा आणि त्यानुसारच तुमचे कॉलेज हे अलॉटमेंट होणार आहेत. आता कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे, त्याची तुम्हाला आता डेट मी यामध्ये सांगत आहे. जसं की जर आपण बघितलं इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड एल-एल-बी 5 इयरचं यामध्ये जर बघितलं, तर 17 सप्टेंबर म्हणजेच आज ही तुमची मेरिट लिस्ट पब्लिश झालेला आहे आणि तुम्हाला ही मेरिट लिस्ट तुमचा नंबर किती आहे तोही तुम्हाला माहिती पडला असेल. उद्यापासून तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर ही प्रोसेस चालू असणार आहे. आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट राउंड सुद्धा चालू असणार आहे. ओके. आणि स्पॉट राउंडचं जे आहे, समजा एखादा विद्यार्थी त्यामध्ये समजा एखाद्या कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन झालं असेल, पर्टिक्युलर कॉलेजेसमध्ये तो ॲडमिशनसाठी येणार नाहीये. तो सेकंड किंवा थर्ड डेमध्ये तुम्हाला काही ज्या सीट्स आहेत, त्यासुद्धा तुम्हाला तिकडे अलॉटमेंट होणार आहेत. प्लस ज्या कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहात, त्याचा मेरिट नंबर बघा. मेरिट नंबर समजा जास्त असेल, तरी तुमच्या आजूबाजूला जे कॉलेजेस असतील, तिकडे तुम्ही व्हिजिट करा. नक्की तिकडे ॲडमिशनच्या प्रोसेस नक्की तुम्हाला भेटून जातील. ओके. सो 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर ही जी डेट आहे ॲडमिशन प्रोसेससाठी आणि हा लास्ट राउंड आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, त्या विद्यार्थ्यांना डेफिनेटली चांगला चान्स आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा मेरिट नंबर चांगला आहे, त्या विद्यार्थ्यांनी नक्की कॉलेजला पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्याच कॉलेजच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. ओके. थँक सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि पुढे सुद्धा पाठवा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याची माहिती समजेल, की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडची मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. ओके. थँक सो मच.